So let us start the new topic of the second chapter, that is angle of contact. So as the name suggested, angle of contact, that means there is some angle that is to be made between the two things. One is solid, another is liquid. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडच्या दरम्यान असणारा अँगल म्हणजे आपण या ठिकाणी ढोबळमानाने अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी सांगू शकतो. सो व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हॅव? अँगल ऑफ कॉन्टॅक्टची एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे? सो इट इज द अँगल मेड बिटवीन सॉलिड अँड लिक्विड पेयर. It is the angle made between the solid and liquid pair. The tangent drawn to the free surface of the liquid with the solid surface consider in the direction of the liquid, that angle that is to be known as the angle of contact. So here the different liquid have the different kinds of angle of contact. वेगवेगळ्या लिक्विडचे वेगवेगळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतात. सपोज दॅट इज दोज लिक्विड विच वेट्स द सॉलिड, those liquid which weights the solid completely, that are having the zero angle of contact, those liquid which partially weight the solid, those liquid which partially weights the solid, that are having the acute angle of contact, जे पार्शली वेट करतं त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतं या ठिकाणी ॲक्यूट असतं. And those liquid which does not weights the solid, असे लिक्विड जे सॉलिडला भिजवत नाही, that are having the active angle of contact. त्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतं या ठिकाणी ऍक्टिव्ह, याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऍक्यूट आहे, याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो आहे. हियर यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ द प्युअर वॉटर, that is the distilled water, that are having the zero angle of contact, and the ordinary water does not have the zero angle of contact. It have some angles. Those liquid which partially weights the solid, जे लिक्विड पार्शली वेट्स करतात त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं? ॲक्यूट असतं. एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतो केरोसिन, पेट्रोल, आहे की नाही? केरोसिन, पेट्रोल हे काय झाले त्याचे एक्झाम्पल झाले. These are the examples of the two things here. One is known as kerosene, another is known as here the petrol here. And third one, those liquid which does not weight the solid. Example आपण या ठिकाणी घेतो mercury. You can take the example that is mercury. याचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी mercury. बरोबर? तर हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतं या ठिकाणी? इट इज द अँगल मेड बिटवीन द tangent drawn to the free surface of the liquid with the solid surface, taken into consideration with the liquid here, that angle that is to be known as here the angle of contact here. इथं प्युअर वॉटरचा घेतला, इथं केरोसिन, पेट्रोल घेतलं, इथं आपण त्या ठिकाणी मर्क्युरी आपण असं त्या ठिकाणी इथं विचारात घेतलं. तर मला वाटतं या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि हे त्याच्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण या ठिकाणी इथं बघितले. तर आता आपण बघूया द कन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. या मॉलिक्युलर थिअरीच्या आधारे आपण या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा या ठिकाणी कन्सेप्ट इथं विचारात घेऊया. सो लेट अस हियर द कन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. कशाच्या आधारे? मॉलिक्युलर थिअरीच्या आधारे आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कन्सेप्ट बघायचा आहे. मग आता मॉलिक्युलर थिअरी काय सांगते या ठिकाणी की एक समजा एक कंटेनर घेतलं
असा एक प्रकारचा कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये मी काही लिक्विड इथं विचारात घेतली. सो दिस इज नथिंग बट हिअर द सॉलिड सरफेस. हा झाला या ठिकाणी सॉलिड सरफेस झाला, बरोबर आहे. सो दिस इज नथिंग बट हिअर द सॉलिड, बरोबर. अँड हिअर यू कॅन टेक दिस इज द लिक्विड हिअर अँड लाईक दिस हिअर, अशा प्रकारे, बरोबर. तर इथं मी या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे लिक्विड. आता इथं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आपल्याला या ठिकाणी दाखवलं आहे. द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ दिस मॉलिक्यूल that is looking like this here. This is the sphere of influence of this molecule here. What is sphere of influence? It is the region in which this molecule can exert the force in all direction. So that is the maximum distance up to which it can exert the force, that is known as the sphere of influence. So in that sphere of influence we are going to consider the three kinds of molecules here. Here this is nothing but here the air molecules lies here. Here liquid you can say, and here you can write here that is the solid. Air, liquid and the solid. Here what we can write here, that is the P is the molecule. Whatever may be the adhesive force which is to be considered here the PA. Here PL is nothing but here the cohesive force here, and the PS that is to be considered as here the adhesive force. And the another force which is to be lies into the downward direction, that is known as here the PW. आता इथं मी या ठिकाणी सांगत या ठिकाणी what is PA, what is PS, what is PL and what is PW. So what is PA? PA is known as here the adhesive force. हा काय आहे? adhesive force आहे, बरोबर की नाही. That is lies between the liquid and air molecules. लिक्विड आणि एअर मॉलिक्यूलच्या दरम्यान निर्माण होणारा फोर्स, ज्याला आपण adhesive फोर्स म्हणतो. PS हा सुद्धा कसा आहे? adhesive फोर्स आहे. adhesive फोर्स here, which is to be lies between the solid and the liquid here. सॉलिड आणि लिक्विडच्या दरम्यान झालेला फोर्स म्हणजे आपण या ठिकाणी काय घेतला? adhesive फोर्स. PL हा काय आहे? cohesive force आहे. It is the cohesive force which is to be lies between the liquid and liquid. म्हणजे लिक्विड लिक्विड मध्ये जो फोर्स या ठिकाणी इथं दाखवत आहे त्याला आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? cohesive force. And here this is the force due to its weight here. The force due to its weight. आता इथं काय दाखवलेलं आहे या ठिकाणी की 4 पॉइंट इथं दाखवलेले आहे, PA, PS, PL आणि PW. आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते या ठिकाणी की हा जो एअर मॉलिक्यूलची संख्या एवढ्या भागात असणारी एअर मॉलिक्यूलची संख्या अतिशय कमी आहे आणि त्याच्यामुळे हा फोर्स जो आहे PA आणि PW, आपण काय इथं विचारात घेतो? PA आणि PW हे जे दोन फोर्सेस आहेत हे आपण या ठिकाणी काय केले? neglect केले. Only the two forces that is taken into account, that is nothing but here the PL and the PS, and the resultant of these two that will decide the angle of contact. यांचा जो रिझल्टंट राहील तो रिझल्टंट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा डिसाइड होतो. आता पहिली केस आपण इथे विचारात घेऊया. पहिली केस जसं आपण या ठिकाणी those liquid which does not weights the solid, असे लिक्विड जे सॉलिडला वेट करत नाही. those liquid which does not weights the solid, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा इथं आपण इथं विचार करूया. those liquid which does not weights the solid, those liquid which does not weight the solid. आता त्या कंडिशन मध्ये नेमकं काय होतं ते आपण या ठिकाणी बघूया. इन दॅट पर्टिक्युलर केस हियर द व्हॅल्यू ऑफ PS इज very larger than the PL. Therefore the resultant force which is to be acting towards the direction of PS here. म्हणजेच काय होतं या ठिकाणी की हा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे
इथं काय होतं या ठिकाणी की दोज लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, त्या कंडिशन मध्ये काय होतं या ठिकाणी की त्याचा लिक्विडचा जो शेप आहे तो अशा प्रकारचा शेप असतो या ठिकाणी, बरोबर की नाही. हा झाला मॉलिक्यूल आणि इथं हा टँजेंट ड्रॉ केला, हा झाला पीईटी. आता याचा जो फोर्स आहे हा झाला पीएस आणि हा झाला या ठिकाणी पीएल. आता यांच्या दोघांचा जो काही फोर्स आहे रिझल्टंट फोर्स हा कोणीकडे ऍक्ट होत आहे, या दिशेला ऍक्ट होत आहे, which is acting in this direction here. Therefore, whatever may be the angle that is to be get made here, that is more than that is of 90 degree. की नाही, याचा जो काही फोर्स आहे हा फोर्स कसा आहे 90 डिग्री पेक्षा हा जास्त आहे. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे डेफिनेशन काय सांगतो आपण या ठिकाणी, इट इज द अँगल मेड बिटवीन द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सर्फेस ऑफ द लिक्विड. म्हणजे हा टँजेंट ड्रॉ केला आहे की नाही, टँजेंट ड्रॉ टू द free surface of the liquid and the solid and liquid pair. म्हणजे याचा जो रिझल्टंट आहे हा झाला आपण या ठिकाणी पियर. तर हा झाला याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा किती आहे 90 डिग्री पेक्षा जास्त आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी इथं असा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथे विचारत घेतो. दुसऱ्या केस मध्ये आपण या ठिकाणी इथं विचारत करूया दोज लिक्विड विच पार्शली वेट्स द सॉलिड. पार्शली वेट्स द सॉलिड. आता त्या कंडिशन मध्ये काय होतं की व्हॅल्यू ऑफ पीएल इज स्लाइटली ग्रेटर दॅन द पीएस. त्या कंडिशन मध्ये काय घेतो आपण या ठिकाणी, याचा जो स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे हा स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स आता लिक्विडच्या बाबतीत काय होतं की अशा प्रकारचा हा मेनिस्कस येतो, बरोबर की नाही. आणि हा झाला त्याचा टँजेंट, हा झाला त्याचा टँजेंट. आता इथं पीएल हा जो आहे हा पीएल तुमचा या ठिकाणी या दिशेला दर्शवतो, हा झाला पीएल किंवा आपण याला टँजेंट ड्रॉ करू आणि हा झाला तुमचा पीएल. आणि याचा जो रिझल्टंट आहे हा झाला पीएस. याचा जो रिझल्टंट आहे हा रिझल्टंट पीएलच्या दिशेने येतो म्हणजे हा झाला पीआर. याच्यामधला जो अँगल आहे पीटी आणि पीआरच्या दरम्यानचा हा कसा आहे 90 डिग्री पेक्षा कमी आहे आणि म्हणून याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. आणि तिसऱ्या केस मध्ये आपण या ठिकाणी बघतो इन द थर्ड केस हियर दोज लिक्विड विच आर हॅव्हिंग द झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ज्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे झिरो आहे त्या बाबतीत आपण काय बघूया. इन दॅट पर्टिक्युलर केसेस हियर द व्हॅल्यू ऑफ पीएस is slightly greater than the PL. In that case here the resultant force which is to be get acting हा झाला P, हा झाला S here, बरोबर की नाही. आणि याचा जो रिझल्टंट फोर्स आहे हा काय होतो PS म्हणजे हा झाला PR, हा झाला या ठिकाणी PL. आणि टँजेंट कोणीकडे ड्रॉ केला याच्यामध्ये, याच्यामधला जो अँगल आहे हा जवळपास झिरोच्या दरम्यान येतो आणि म्हणूनच या ठिकाणी दोज लिक्विड विच completely weight the solid here that are having the zero angle of contact, those liquid which partially weight the solid that are having the acute angle of contact, and those liquid which does not weight the solid that are having the obtuse angle of contact. So this is the simple concept that we have considered on the basis of here the molecular area. मला वाटतं याच्यात काही अडचण नाही, बघून घ्या ऐकून तुम्हाला काही अडचण असेल.